पत्र सूचना कार्यालयाचा प्रेस टूर हा एक कॉम्पोनंट आहे, ज्याच्यामध्ये विविध राज्यातील पत्रकार दुसऱ्या राज्यामध्ये म्हणजे एका राज्यातील पत्रकार दुसऱ्या राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी जातात आणि तिथले विकास प्रकल्प, महत्त्वाच्या संस्था आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील त्या राज्यातील पर्यटन स्थळं अशांना भेट देऊन त्या संदर्भात आपल्या वर्तमानपत्रात किंवा आपलं चॅनल असेल तिथे लिहितात. ह्या अभ्यास दौऱ्याचा हेतूच हा असतो की दोन्ही राज्यातील विकास प्रकल्पाविषयी एकमेकांना माहिती व्हावी, विकासाचे वेगवेगळे जे काही मॉडेल्स आहेत त्याविषयी लोकांना माहिती व्हावी. ह्याचा भाग म्हणून यंदा आम्ही महाराष्ट्रातले जे आकांक्षित जिल्हे आहेत 4 वाशिम, नंदुरबार, गडचिरोली आणि धाराशिव या 4 जिल्ह्यातल्या पत्रकारांना दुसऱ्या कुठल्या राज्यात नेण्याऐवजी त्यांच्याशी निगडीत जे महत्त्वाचे कार्यालय आहेत तिथे त्यांना न्यावं ह्या हेतूने आम्ही ही प्रेस टूर दिल्लीत आणली होती. आणि 7 दिवसाच्या या प्रेस टूरमध्ये आम्ही त्यांची सुरुवात मुंबईत आस्की ह्या संस्थेतून केली की वेगवेगळ्या जाहिरातींचं नियमन कसं होतं किंवा जाहिराती कशा असायला हवेत, जाहिराती द्वारे भ्रामक प्रसार होत असेल तर त्याला कसा आळा घातला पाहिजे याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. आणि गेल्या मंगळवारपासून आम्ही दिल्लीत आहोत. दिल्लीमध्ये पत्रसूचना कार्यालयाचं मुख्यालय आहे. आमचं जे सोशल मीडिया आणि नवीन सोशल मीडिया तंत्रज्ञान हाताळते न्यू मीडिया विंग, नंतर IIMC जी भारत सरकारची पत्रकारिता प्रशिक्षणामधली एक अद्ययावत संस्था आहे तिथे ह्यांना नेलं. त्याचबरोबर आकांक्षित जिल्ह्याशी निगडीत अशा जिथे आकांक्षित जिल्हा ही संकल्पना ज्यांनी निर्माण केली त्या नीती आयोगमध्ये आम्ही यांना घेऊन गेलो आणि तिथे नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर लाहिरी त्यांनी यांच्यासोबत म्हणजे नीती आयोग ह्या जिल्ह्यांचं इंडेक्स कसं करतं, त्यांना रँकिंग कसं देतं आणि त्यांच्या जिल्ह्याची सध्या प्रगती कशी आहे या संदर्भात माहिती दिली. पत्रकारांनीही त्यांना काय अपेक्षित आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या काही गॅप्स आहेत योजना आणि अंमलबजावणी याच्यामधलं त्या म्हणजे एक प्रकारे खूप चांगल्या प्रकारचं आदानप्रदान झालं तिथे की आकांक्षित जिल्ह्यामध्ये नीती आयोग गेल्या 3-4 वर्षापासून जे काही करतं आहे त्याला पुढे नेण्यासाठी आणखीन काय करता येऊ शकेल ह्या संदर्भात एक खूप उद्बोधक देवाणघेवाण झाली तिथे विचाराची. त्याशिवाय आम्ही यांना काल पुसा नावाची जी इन्स्टिट्यूट आहे म्हणजे ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे आपली इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट तिथे नेलं होतं. तिथेही यांना विशेषतः कोरडवाहू भागातील शेती त्याच्याशी निगडीत जे काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात काय काय करता येऊ शकतं, हायड्रोपॉनिक्स अशा प्रकारची माहिती देण्यात आली. आणि या पत्रकारांनी खूप सारे प्रश्न विचारलेत. त्या लोकांनी यांना प्रत्यक्ष फील्डवरती पण नेऊन कमी म्हणजे हायड्रोपोनिक्स विशेषतः कमी पाण्यातली कशी शेती होते, नैसर्गिक शेती कशी असू शकते आणि त्याशिवाय एक 5 किंवा 6 जणांच्या कुटुंबाची उपजीविका होऊ शकेल अशा प्रकारे त्यांना वर्षभर कुठलं ना कुठलं एक उत्पन्न मिळत राहील त्याचा एक प्रयोग म्हणून एकात्मिक शेती त्याच्यामध्ये छोटंसं शेततळं, त्याच्यामध्ये माशांची शेती प्लस त्या शेततळ्यामध्ये ऑक्सिजन सतत पुरवठा ठेवण्यासाठी बदकांची शेती अशा आणि त्याला जोडून पिकांचं नियोजन की त्याच्यामध्ये कडधान्य असतील बाकी सगळे असतील आंतरपिकं आणि ह्या सगळ्या ज्याच्याकडून कुटुंबाच्या आहारविषयक पण सगळ्या गरजा पूर्ण होतील आणि त्यांना उत्पन्नही मिळेल. तर हे सगळं यांनी पाहिलं. आणि आज आमचा दिल्लीतला फिरण्याचा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये आलो आहोत. याशिवाय त्यांना पंतप्रधान म्युझियमही दाखवण्यात आलेलं आहे. तर म्हणजे हा पूर्ण 7 दौऱ्याचं नियोजन करताना आम्ही त्यांच्या जिल्ह्याशी निगडीत काही गोष्टी बघायला मिळतील, त्याच्या संदर्भात चर्चा करता येईल. शिवाय DRDO की आपल्या देशाची जी संरक्षणच्या संदर्भात जी काही संशोधन करणारी संस्था आहे, देशाचं संशोधन करताना काय काय पद्धतीचा विचार होत असतो तो त्याचाही त्यांना एक छोटासा अनुभव घेता आला. एकूण 7 दिवसामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं, देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं, पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आणि एक पत्रकार म्हणून दिल्लीमधल्या बाकीच्या महत्त्वाच्या राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान म्युझियम आहे किंवा आज संध्याकाळी आम्ही त्यांना थोडंसं दिल्ली दर्शनही करणार आहोत. तर सगळ्या प्रकारचा अनुभव देता येईल याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव